ज्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिकांचा सहभागाचं धनंजय मुंडे साहेबांचे कॅप्टन आहेत आणि वाल्मिकांची अंमलबजावणी पंकजाताई पसली जी माणसं त्यांनी फाकविले ती धनंजय मुंडेची कला आहे वाल्मिकांना ती. मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 2 महिन्यापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राजसाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत. त्यांनी आज त्या कुटुंबाची भेट घेतली. नेमकी काय चर्चा झाली त्या कुटुंबासोबत आज तुमची? नाही, त्या कुटुंबासोबत चर्चा म्हणजे कसं असतं की संतोषांना देशमुख एक आमच्या या भागाचा एक आमचा आत्मा होता. अतिशय निष्पाप आणि निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सर्व या भागातला बीड जिल्हा संपूर्ण पाहायचा आणि आमच्या तर स्नेहाचे संबंध होते. म्हणून का थोडं जरा एखाद्या वेळेस धनंजय कुठंतरी वयानं लहान असल्यामुळं कुठंतरी प्रक्रियेत ही असल्यामुळं लहान मोठं काही फरक पडला किंवा कुठंतरी त्याला त्याचं कुठंतरी मनोधैर्य वाढलं पाहिजे. कुटुंब आजही त्या दुःखातून सावरत नाही, पण ते कुटुंब दुःखातून सावरलं पाहिजे, ह्याला कोणतरी आधार दिला पाहिजे, ह्याला बोललं पाहिजे, याची मानसिकता केली पाहिजे. पहिलीच हत्या पाहिली ज्या त्याच पद्धतीची तेवढी क्रूर हत्या, एवढी चेष्टा, एवढं त्या पद्धतीनं केली क्रूर हत्या आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. आम्ही ते युतीमध्ये शेवटी अण्णा एका पक्षाचे ही एका पक्षाचे युतीमध्ये दोघंही सरकारमध्ये आहेत. कुठंतरी कुणाच्या तरी कॅबिनला कुठंतरी कुठल्या तरी मंत्र्यापाशी कुठंतरी कुठल्या प्रदेशाध्यक्षापाशी एकत्र येणं याला काय आपण गैरसमजणार नाहीत. त्याचं कुतूहल म्हणून लोकांना राग यायला. राग म्हणजे उगाच येणं गेला सहज की त्यांच्या प्रेमापोटीचा राग आहे. ती एवढा माणूस, एवढा लढवय माणूस, एवढा जबरदस्त माणूस स्वतःच्या प्राणाची कुठली पर्वा न करता आता ह्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे काय सोपं आहे? काय सोपं आहे का? अहो काय म्हणजे तुम्ही बघितलं आता उगा ती ही सगळी हैवान आहे. ती त्यांच्या विरोधात एक धाडसानं पाऊल टाकलं आणि धाडसानं बोलत गेले. ही प्रत्येक विषयाला वाचा फोडली, प्रत्येक गुन्ह्याला वाचा फोडली, वेगळे गुन्हे त्याच्यामधून निघाले. बघितलं तुम्ही बोगस कामाचे गुन्हा ती निघाला. अहो प्रत्येक गुन्हे वेगळे बोगस काम असतील, बोगस मतदान असेल, ही कालचा क्रूर पद्धतीचा मर्डरचा गुन्हा असेल, असंख्य गुन्हे आहेत. ज्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिकांचा सहभागाचं हे टोळीचे प्रमुखच ती आहेत. कॅप्टन कोण आहे या सगळ्या प्रकरणाचा? कॅप्टन कोण आहे? धनंजय मुंडे. ह्याला काय वेगळ्या माणसांना सांगायची गरज आहे का? धनंजय मुंडे साहेबांचे कॅप्टन आहेत आणि वाल्मिकांची अंमलबजावणी ही प्रत्येक माणसाला माहीत आहे. कुणाच्या घरी कुणाच्या घरी ऑफिस आहे? धनंजय मुंडे साहेबांचं ऑफिस घरी. त्या ऑफिसमध्ये कोण बसायचं? वाल्मिकांना बसायचे. कुठून कारभार व्हायचा? धनंजय मुंडे साहेबाच्या घरच्या ऑफिसमधून हा कारभार व्हायचा. हे वेगळं सांगायचं काय? वेगळं थोडंच कुणाला माहीत नाही. मग त्या ठिकाणी ही माहिती असताना मग ही या ठिकाणी ही एक टोळी आहे. ही नंबर म्हणजे ह्या टोळीचं लोकांना दुःख आहे. याच्यामध्ये कुणाला माफी दिली जाणार नसेल आणि जनता माफ करणार नाही. तेच म्हणतोय मी, त्यांच्या भेटीचं कुठं राजकारण केलं जाते का? किंवा ही जी माहिती आहे ती कशामुळे बाहेर काढली असेल? एखादं सुरेश धसांची प्रचंड मोठी लोकप्रियता वाढत चाललेली आहे. सुरेश धस सध्या समाजातला किंवा सर्वसामान्य माणसाच्या म्हणजे मनावर हृदयावर राज्य करायला किंवा त्याचे लोकप्रिय व्हायला त्याचं आहे का म्हणताना आता कसं आहे, धनंजय मुंडे साहेबाचं असलं काम आहे की ती सारखंच त्यांच्या एखादा माणूस विरोधक असला की त्याच्या मागं सारखं मीडिया घेऊन तुम्हाला माहिती ही गोष्ट बाहेर ती गोष्ट त्यांच्याच जवळच्या दोस्तांनी पाठवतात, त्याच्याच घरच्या माणसाला पाठवतात. मग ती माणूस असा हात बांधून बसतो, त्याचा मीडिया सुरू असतो. ही बातमी काही आज नवीन थोडीच आहे. आम्ही पाहिलं आता आम्ही जिल्हा परिषदला असताना दत्ता पाटील जिल्हा परिषद सदस्य होते, राजेश कराड जिल्हा परिषद सदस्य होते. या दोघांना पंकजा मुंडेपासून कसं उठवलं होतं तर त्यांनी दत्ता पाटलांना राजेश कराडला जेवायला बोलावलं लावलं एकाला प्रेमापोटी. तो प्रेमाचा माणूस कुणाचा? धनंजय मुंडेचा. आणि मग त्यांना तिथं जेवायला बोलवलं, त्यांना थोडा त्यांची सेवा केली. मग माणूस थोडं बोलता असतो, आज झालं तस झालं पंकुताई असं तसं म्हणताना मग तो जो ही होता मीडिया होता तो कुणाचा मीडिया होता? धनंजय मुंडे साहेबाचा मीडिया होता. आणि मग तो मीडिया त्यांनी असा इथं खिशात ठेवून मग ही बोलायलेले चोखंदळ चर्चा आणि तिकडं पंकजाताई ऐकायलेली. मग पंकजाताईचं मत कुणी खराब केलं? तर धनंजय मुंडेंच्या मीडियानं राजेश कराडबद्दल आणि दत्ता पाटलाबद्दल त्यांचं मत खराब करून टाकलं एकदम. मग पर्यायाने माणूस काय म्हणतो, त्याला आपलीच माणसं फुटलीत काही म्हणून माणूस राग लोप करतो, ही करतो ती. जरा अंतर पडलं की मग ही तयारच होती त्याच्या कांद्यावर हात फिरून
खांद्याला हात फिरून खांद्यावर हात फिरून असं करीत 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 या सगळ्या संशयानं तर पंकजाताईच्या खालचे सगळे माणसं काढून घेतले. पंकजाताई पसली जी माणसं त्यांनी फाकविले, ही धनंजय मुंडेची कला आहे. वाल्मिकांना त्याची दोघांची कला असायची. माणूस पाठवायचा ह्यांचाच, गप्पा हाणायच्या, बोलत बोलत माणूस चार गोष्टी विरोधात बोलतंय, ती बोलत असताना तर त्याचा वेग अर्थ काढायचा आणि जसं काही वाही बोलायला गेलं की ती मीडिया बटन. एकंदरीत पाहू शकतात आपण राजसाहेब देशमुख होते आणि एकंदरीत हा सगळा प्रकार जे आहे ते कुठंतरी सुरेशदासांचं नाव खराब करण्यासाठी केलेलं असेल असं त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, अंबाजोगाई, बीड.